एखादी गोष्ट जर नकारात्मक घडली, निगेटिव्ह घडली, तर तुमच्या मनाचं एक विचारांचं चक्र सुरू होतं का? की हे असं का घडलं? बरं, हे माझ्यासोबतच असं का घडतं? किंवा माझं नशीबच असं आहे. हे तर कधी सुधारणार नाहीये. ह्या गोष्टी कधीच बदलणार नाहीयेत. माझ्यासोबत वाईटच सगळं होत असतं. आता हे एका मागोमाग एक निगेटिव्ह विचारांची चेन तयार होते. आणि ही साखळी तोडायचं काम हे आपल्या हातात असतं, की ती साखळी तोडायची की वाढू द्यायची. तर ही चेन ब्रेक कशी करायची ते बघूया. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की तुमचा काहीही दोष नसताना मनामध्ये असं का येतं बरं, की मीच जबाबदार आहे. बरं, हे सगळं वाटणं हे साहजिक आहे. यात तुमचा पर्सनली तसा काही दोष नाहीये. आपल्या मेंदूची रचनाच अशी असते की तो चांगल्या गोष्टींपेक्षा निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष जास्त देतो. याला विज्ञानात निगेटिव्हिटी बायस म्हणतात. आता बघा ना, आपण सिरियल्स वगैरे बघतो, तर त्याच्यामध्ये हिरोचा रोल किंवा मूवी मध्ये सुद्धा त्यापेक्षा जे विलन असतं त्यांचं कॅरेक्टर जास्त मोठं करून किंवा इम्पॅक्टफुल असतं. तर ही नकारात्मक निगेटिव्ह बायस हा मेंदूचा एक, आपण म्हणूया की होतं तसं मेंदूमध्ये ते, की नकारात्मक जास्त लक्षात राहतं, की तिकडे लक्ष लवकर जातं. तुमचा मेंदू तुम्हाला भविष्यातील धोक्यापासून वाचवण्यासाठी ही वाईट विचारांची मालिका तयार करत असतो. काय होतं, ही वाईट विचारांची मालिका तयार झाली की तुम्हाला तुमच्या मनामध्ये फिअर येतो आणि मग तुम्ही तशा गोष्टी टाळाल किंवा स्वतःला चॅलेंज करणं टाळाल, ती परिस्थिती टाळाल आणि मेंदूला मग तो एक कम्फर्ट झोन किंवा सुरक्षित वाटतं. आता जेव्हा हे चक्र सुरू होतं तेव्हा हे नकारात्मक विचारांचं किंवा निगेटिव्ह बायस जर चक्र सुरू झालं, त्याच्यावर विश्वास ठेवणं. ज्यावेळी तुम्हाला तो अवेअरनेस येतो की आता मी ह्या निगेटिव्ह ह्याच्या की माझ्यासोबत असं का घडतं, माझंच नशीब असं काय, छोटीशी वाईट गोष्ट झाली पण ते चेंज सुरू झालेली, मग तिथे स्वतःला तुम्ही थांबवा. द मोमेंट तुम्हाला रिअलाइज होतं की ओव्हर थिंकिंग आता ह्याच्या आसपास सुरू होतंय, ते चरवण सुरू झालंय, ते रुमिनेशन सुरू झालं, त्यावेळी स्वतःला थांबवा आणि एक प्रश्न विचारा. माझ्या मनात आत्ता जो विचार आलाय तो 100% खराय का? की ही फक्त माझ्या मेंदूला वाटणारी एक भीती आहे? हा एक साधा प्रश्न तुमच्या मेंदूची ती ऑटोमॅटिक साखळी तिथंच तोडतो. जेव्हा तुम्ही तो विचार थांबवता तेव्हा त्या जागी एक नवीन विचार जाणीवपूर्वक आणा आणि स्वतःला सांगा, जरी मला भीती वाटत असली तरी मी भूतकाळात अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिलेलं आहे आणि यातूनही मी मार्ग काढेन. हे वाक्य तुमच्या मेंदूला नवीन सकारात्मक विचार करायला, ब्रेन रिवायरिंग करायला शिकवतं. आणि ज्यावेळी तुम्ही हे ब्रेन रिवायरिंग हे नवीन पॅटर्न्स मेंदूमध्ये तयार करतात, तर ऑटोमॅटिकली तुमचं मन ते शिकायला लागतं. मग जेव्हा तसे ती वाईट घटना घडते किंवा काहीतरी असं तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, पण हे ब्रेनमध्ये नवीन पॅटर्न्स तयार झालेले असल्यामुळे ऑटोमॅटिक तुम्ही परत एका सकारात्मक त्या ह्याच्यामध्ये जाता. कारण की न्यूरॉन्स वायर टुगेदर फायर टुगेदर. तर ते न्यूरॉन्स वायरिंग होण्यासाठी ती सततची प्रॅक्टिस आणि मेहनत लागते. मग ते त्या दृष्टीने विचार करायला लागतात. पण आपल्याला जाणून बुजून जाणीवपूर्वक स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की जरी मला आत्ता भीती वाटत असली तरी मी पास्ट मध्ये असे खूप चॅलेंजिंग सिच्युएशन्स पार करून आता इथे आलेली आहे आणि मी उभी आहे. आणि मग स्वतःच्या मनाला ते पटवून द्या की हो, खरंच यापेक्षा तर कितीतरी मोठे चॅलेंजेस मी स्वीकारले आणि त्यामध्ये उभी राहिलीये. तर माझी रेझिलियन्स पॉवर खूप चांगली आहे. प्रसंगांना, संकटांना तोंड देण्याची कपॅसिटी खूप चांगली आहे. आणि तुमच्या शरीराला आणि मेंदूला एक त्या रिवायरिंग मध्ये सतत सतत प्रॅक्टिसने ते पॅटर्न्स
जे चांगले आहेत ते तयार होण्यास मदत होते. तर इथे एक महत्वाचा हा मेसेज तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे, की तुमचे विचार म्हणजे वास्तव नाही. तुमचे विचार म्हणजे तुम्ही नाही. यू आर नॉट युअर थॉट्स. आणि युअर थॉट किंवा व्हॉट यू आर थिंकिंग इज नॉट रियालिटी. जे तुम्ही विचार करता ते 100% वास्तविकता नाहीये. विचार येतो आणि निघून जातो. जसं पावसाळ्यामध्ये आपण काळे ढग बघतो आकाशामध्ये. ते हळुवारपणे येतात, थांबतात, काही बरसतात, काही तसेच निघून जातात. विचारांचंही तसंच आहे. ते येतात किंवा एक विचार येतो, मग त्याच्या पाठोपाठ दुसरेही येतात. थोडा वेळ थांबतात आणि मग कधी-कधी काही मनाला थोडंसं इमोशनल उद्रेक आपण म्हणूया, भावनांचा उद्रेक तयार करतात, थोडा डिस्टर्बन्स तयार करतात आणि मग ते निघून जातात. हो ना? म्हणजे विचार येतात आणि जातात. तुम्ही तुमचा विचार नाही आणि तुमचा विचार, एखादा विचार आलेला हे वास्तव देखील नाही. तर आज किंवा या आठवड्यामध्ये जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की निगेटिव्ह विचार येतायत, तेव्हा त्यांना हा प्रश्न नक्की विचारा, की कुठला प्रश्न आपण बघितला मगाशी, की जो माझ्या मनात हा विचार आलाय तो 100% खरा आहे का? काय एव्हिडन्स आहे बरं माझ्या आसपास, माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये, की हा विचार 100% खरा आहे? की फक्त माझ्या मेंदूला वाटणारी भीती आहे? मला फ्युचर पासून माझा मेंदू मला वाचवण्याचा प्रयत्न करतोय? हा प्रश्न स्वतःला विचारा. नक्की विचारा. आणि मग तो विचार थांबतो. मग जाणीवपूर्वक तुम्ही स्वतःला ते सेंटेन्स सांगा, की मला भीती वाटत असली तरी पण पूर्वी मी असे खूप सिच्युएशन्स हँडल केलेले आहेत आणि मी हे हँडल करण्यास सक्षम आहे. याच्यातून मी मार्ग काढणार आहे. ठीक आहे? तर अवेअरनेस ठेवा, की कधी-कधी असा खूप तीव्र नकारात्मक विचार येतोय आणि मग त्याचा एव्हिडन्स किंवा सत्यता 100% कसा हा खरा आहे बरं? काय-काय झालंय? खरंच असं आहे का? की फक्त माझ्या मनाने, मेंदूने ती भीती निर्माण केली? आणि मग रिप्लेस इट विथ द एम्पॉवरिंग थॉट. अशा प्रकारे सतत रिपिटेशनने, प्रॅक्टिसने ब्रेनला आपल्याला रिवायरिंग करायचंय, सो दॅट त्या निगेटिव्ह वलयातून, ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्सच्या वलयातून आपण रिअलिस्टिक आणि मग एम्पॉवरिंग थॉट्सचे पॅटर्न्स क्रिएट करू. स्वतःच्या विचारांची जबाबदारी स्वतः घ्या आणि ही जबाबदारी घेत असताना ही जाणीव मात्र खूप महत्वाची आहे, की माझा विचार म्हणजे मी नाहीये आणि माझा विचार म्हणजे 100% वास्तविकता देखील नाही. अशाच व्हिडिओसाठी कनेक्टेड राहा सबस्क्राईब करून आणि जेणेकरून तुम्हाला नवनवीन असे टॉपिक्स मिळतील, तुम्हाला मदत होईल. यातलं नॉलेज तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, तुमच्या घरातल्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांचेही नकारात्मक विचार जेव्हा त्यांना येतात, तेव्हा त्यांना हे समजण्यास मदत होईल, की माझा विचार म्हणजे मी नाहीये, माझे विचार म्हणजे रियालिटी नाहीये आणि मला त्याची सत्यता बघणं गरजेचं आहे, की 100% हे खरं आहे का हा माझा विचार जो आहे, की फक्त मेंदूची भीती आहे? आणि कशाप्रकारे तुम्ही त्यांना मदत करू शकता, की बरं मागच्या वेळी किती सारे चॅलेंजेस तू आयुष्यामध्ये फेस केलेले आहेत. मग ह्यातून सुद्धा तुझ्यामध्ये ती कपॅसिटी आहे, की तू मार्ग काढू शकतो. अशा प्रकारे तुमच्या सर्कलमध्ये तुमचं नॉलेज शेअर करा किंवा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना प्रोत्साहन द्या अशा प्रकारच्या व्हिडिओज बघण्यासाठी आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. नमस्कार.